ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी त्याने साहेब म्हणले की आता हे सांगण्यापेक्षा करण्यापेक्षा आम्ही या जागी उभा टाकलो आहोत. तुम्ही म्हणलात की वर्षाचे 365 दिवस होतात, तरी 2018चे मी 501 रुपये हजारे दिगंबर जक्कोजी, केरूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, माजी सरपंच आहे, बौद्ध धर्माचा आहे, पोचीराम कांबळेच्या स्मरणाकरता मी 501 रुपये देत आहे. प्रवीण कांबळे समोर यायचा आहे. तू नंतर आवाहन करणार आहे, त्याच्याकडे ते जमा करायचे आहेत. प्रवीण कांबळे कोषाध्यक्ष आहेत या स्मारक समितीचे. आता इथे आम्ही नगदी स्वरूपात घेणार नाही, ते कार्यक्रमाला व्यत्यय होईल. साहेब आले तर धन्यवाद. यानंतर माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, सोलापूर. नमो बुद्धाय. क्रांतीमाता धोंड्याई कांबळे, शहीद पोचीराम कांबळे, शहीद चंदर कांबळे यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. आपण सर्व स्तरातून महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बंधू भगिनींना, मित्रांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज 4 ऑगस्ट शहीद दिन इतकं त्याचं महत्त्व नसून हा प्रेरणा दिवस आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी स्वतःचं आयुष्य बलिदान ज्या पोचीराम कांबळेंनी दिलं, तो दिवस या ठिकाणी उशिरा का होईना या ठिकाणी स्मारक होत आहे. विशेषतः भीमपुत्र टेक्सस गायकवाड यांनी इथं स्मारकाची कल्पना मांडली आणि कामाला सुरुवात झाली. असंच यापूर्वी देखील झालं होतं. 18 वर्षापूर्वी बाबासाहेबांचं जे गाव आहे, मूळ गाव अंबाडवे, पुण्यातून ते कोकणात गेले आणि 18 वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या गावी झोपडी होती आणि त्यांच्या प्रयत्नानं बाबासाहेबांच्या गावी तिथं भव्य असं स्मारक झालं. जन्मभूमीच्या विकासाचं काम देखील देहुरोडला जे भारतातलं पहिलं बुद्ध विहार आहे त्याच्या विकासाचं देखील काम होत आहे. म्हणजे जे जे बाबासाहेबांच्या स्वप्नात करण्याचं कार्य करतायत त्याचा मला अभिमान आहे. त्याचं कारण की 4 दशकांनी त्यांच्या सोबत आहे आणि या पोचीराम कांबळेच्या स्मारकात पहिल्यापासून या कार्यक्रमाला मी इथं आहे म्हणून आपल्याला सांगत आहे. तर खरं तर अनेकांनी करण्यापेक्षा काम करावं असं मला वाटतं. की प्रत्येक मनुष्य हे चंद्र कांबळे आणि हे फसू शकत नाही, आपल्या मनाला फसू शकत नाहीये. सत्यच असतं. आता या ठिकाणी जातीचा उल्लेख झाला. बाबासाहेब चंद्र कांबळेचा नातू आहे. अच्छा, नातू आहे. जाती नाही समाजाची निर्मिती एकच मुलगा लिंगायत मी आहे. क्रांतीबाई बसवेश्वर असतील 12व्या शतकातील आंबेडकर म्हणजे बसवेश्वर त्यांनी देखील जातीवादी समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थेने सांगितलं की जात नाही ती जात, परंतु त्याला प्रभुत्व सांस्कृतिक सवय आणि भीमपुत्र टेक्सस गायकवाडला उत्तर दिले की पोचीराम कांबळेची मुलगी त्यांच्या कांबळेच्या स्मृतीस अभिवादन करतो. आपण जात आणि तू बेटा बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी चंद्र कांबळेचे जे पत्नी आहेत ना, सूर्य कांबळे त्यांचे मोठी बहीण महाराज ढोराचे चांभार असं म्हणू नका पुढे. पण बाबासाहेबांनी या घडीतून आपल्याला काढलेलं आहे. जे मागासवर्गीय दलित आहेत, जे जातीचं नाव पुढे करून हे करतायत, ते खऱ्या अर्थानं आपण अण्णाभाऊंच्या, बाबासाहेबांच्या, बसवेश्वरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचाराची प्रताडना करेल आहोत का, याचं तुम्ही खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करायला हवं. कारण त्यांना जातीवादी समाज निर्माण करायचा होता. म्हणून खरंच बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तर आपण प्रबुद्ध समाज बाबासाहेबांनी आणि त्याच्यामध्ये आणि शूद्राच्या ग्रंथामध्ये आपण कोण होतो मूळचे हे लिहिलेलं आहे. तर आपण मूळचे सारे बौद्ध आहोत. बौद्ध म्हणजे आपण प्रबुद्ध आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचं स्वप्न जे पाहिलेलं आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्यातला कार्यकर्ता, आपल्यातला कलाकार, आपल्यातला कवी, आपल्यातला साहित्यिक सर्वजण आपण प्रबुद्ध व्हायला पाहिजे. प्रबुद्ध म्हणजे जो जागृत आहे, जो ज्ञानवंत आहे, शिववंत आहे, करुणावंत आहे, असा प्रबुद्ध समाज घडवायचा आहे. या पोचीराम कांबळे स्मारक जे काम पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, सरांनी पुढाकार घेतलेला, जे कांबळे आमच्या सोबत आहेत. सगळ्याच मंडळी खरं तर मी इतकंच म्हणेन की छत्रपती शिवरायांची भूमिका मी या संवाद युग नाही भीमपुत्र टेक्सस दिग्दर्शन नाटकात काम केले आणि स्वतः
बाबासाहेबांची मुलगी होती टेक्स्टाईल गायकवाड केली. तर मला या ठिकाणी आव्हान मी आपल्यास करू इच्छितो की परशुराम कांबळेंचं स्मारक उभं करण्यासाठी स्वतः बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं खऱ्या अर्थानं सहकार्य या स्मारकाला लाभलेलं आहे. कारण आम्हाला ज्या वेळेला आम्ही पेहराव बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा पेहराव घालत असतो तर प्रचंड अशा लोकांचा सहानुभूती सहकार्य आणि आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. आपण इतक्या ताकदीने आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं की प्रत्येकाने जर निष्ठेनं प्राणपणानं आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थानं